नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात गुरुनाथ नाईक यांची 5 भागांमध्ये असलेली दीर्घ कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, सुरू करूया 5 भागांची दीर्घ कथा. गुरुनाथ नाईक लिखित रोमन योद्ध्याचं पिशाच्य भाग पहिला. तो किंचित वेडसर असावा असं वाटत होतं. आजपर्यंत ज्या गुहेतनं कुणीही माणूस जिवंत बाहेर येऊ शकला नव्हता अशाच गुहेत ते चौघही चालले होते. त्यातले 3 जण वाटाड्याचा प्रत्येक शब्द कानात साठवत होते. बोलता बोलता त्याच्या बोलण्यातनं तो वाटाड्या हुबेहूब चित्र त्यांच्या डोळ्यांच्या समोर उभं करत होता. त्या वाटाड्याच्या शब्दात सामर्थ्य होतं. त्याचा दगडी देह अत्यंत पिळदार होता. एखाद्या पुतळ्याचं जसं शरीर सौष्ठव असतं तसंच त्याचंही होतं. बेदरकार वृत्तीचा तो माणूस वेड्यासारखा बडबड करत होता. जमिनीखाली असलेल्या वाड्यात आपण 8 दिवस होतो असा दावा तो करत होता. भुयारातून त्याच्या चालण्यावरनं या भुयाराची त्याला खडानखडा माहिती असावी हे तिघांनाही पटत होतं. मित्र, ज्या ठिकाणी आपण चाललो तो वाडा हजारो वर्षांपूर्वी बांधलेला असावा. त्याचा इतिहास मला ठाऊक नाही. फार मोठा रोमन योद्धा त्या वाड्यात राहत असावा. त्याचं सामर्थ्य फार मोठं असावं. पहिल्यांदा मी सुद्धा असा बिचकत गेलो होतो. माणूस श्रेष्ठ का पिशाच्य श्रेष्ठ हे मला आजमावून बघायचं होतं. सगळेजण मला वेड्यात काढत होते. तुम्ही सांगा ना, माणूस हा केव्हा ना केव्हा तरी मरतोच, पण त्याला आयुष्यात अनेक आव्हानांचा स्वीकार करावा लागतो. कोण काळाला आव्हान देतो, कोण प्रतिस्पर्ध्याला देतो. पण मी रोमन योद्ध्याचं पिशाच्य असलेल्या ह्या वाड्याला आव्हान दिलं. त्या पिशाच्याला आव्हान दिलं मी. प्रत्येक शब्द तो तरुण आवेगानं उच्चारत होता. चालता चालता तो जेव्हा मागे वळून या तिघांकडे बघायचा तेव्हा त्याच्या तीक्ष्ण नजरेत विजयाचा उन्माद भरल्याची जाणीव व्हायची. त्याच्या सुंदर रेखीव चेहऱ्यावर अधूनमधून उमटणारी वेडसरपणाची छटा ते बघत होते. माफ करा मित्र हो, आव्हान मी नाही दिलं. या रोमन योद्ध्याच्या पिशाच्याचं आव्हान मी स्वीकारलं. हजारो वर्षात जे कोणाला साधलं नाही ते आव्हान स्वीकारणारा मी जगाच्या दृष्टीनं वेडा ठरलो. नाहीतरी तुम्ही सांगा ना, माणूस कधी ना कधी मरतोच ना, मग लढता लढता का मरू नये. भयान अशा भुयारातनं ते चालले होते. अंधाराचं साम्राज्य तर मी म्हणत होतं. हजारो वर्षांचा अंधार इतका दाटला होता की कंदिलाचा उजेड देखील फारसा प्रभाव पाडू शकत नव्हता. दोघांच्या हातात 2 पेटलेले कंदील होते, तर तिघांच्याही कमरेला हातभर लांबीच्या बॅटऱ्या होत्या. त्या वाटाड्याजवळ काहीही नव्हतं. आपल्याबरोबर आलेल्या तिघातल्या एकुलत्या एका तरुणीच्या पाठीवरचं बोचकं मात्र त्यांनी आपल्या पाठीवर घेतलेलं होतं. पायऱ्या संपला की लागणारा सपाट वेडावाकडा मार्ग, त्या कंदिलाच्या उजेडानं बिचकून फडफडणारी वटवागळं अधूनमधून त्या सगळ्यांच्या अंगावर सरसरीत काटा उभा करत होती. मित्र हो, तुमचं आपलं मला आवडलं बरं का. नाहीतरी माणसांच्या जीवनात काय असतं. त्या वाड्यात शिरलेला माणूस जिवंत राहू शकतो हे मी सिद्ध केलंय. तुम्हालाही ते सिद्ध करता येईल. पण मी तुम्हाला तशी खात्री देणार नाही. जो मनानं मजबूत असेल, खंबीर असेल, मृत्यू समोर उभा ठाकला तरी ज्याच्या मनाची चलबिचल होणार नाही असाच माणूस त्या वाड्यातून बाहेर पडू शकतो याची मला खात्री आहे. तुमच्यात असा कोणी असेल तरच तो परत जाईल. तू किती दिवस होतास? 8 दिवस. मग तुला पिशाच्य दिसली नाहीत? तरुणीनं किंचित थरथरत्या आवाजात विचारलं. मागे वळून तो तरुण खळखळून हसला. ते हास्य इतकं भयानक होतं की तिघांच्याही अंगावर सरसरीत काटा उभा राहिला. 8 दिवस पिशाच्यांच्या संगतीत राहून हा असा वेडसर तर बनलेला नाही ना, हीच भीती त्या तिघांच्याही मनात उभी राहिली. मॅडम, दिसलं पिशाच्य, पण दिसण्यापलीकडे त्या पिशाच्याने काहीही केलं नाही.
पहिल्यांदा आम्ही घाबरलो. हो, खोटं कशाला बोलू. पण घाबरलो म्हणून काही पळून आलो नाही. मनात विचार केला की हे पिशाच्य आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय, आपणही तेच करावं. खरं सांगू मॅडम, मी नाही घाबरलो, पण पिशाच्य मात्र मला घाबरली. तो तरुण अभिमानानं बोलला. बोलता बोलता हसला. त्या तरुणीचं शरीर पुन्हा एकदा शहारलं. तिचे डोळे कंदिलाच्या अंधुक उजेडात त्याच्या नजरेला भिडले. स्वतःच्या नजरेनं तो आपल्याला जवळ खेचायचा प्रयत्न करतोय असं तिला उगाचच वाटलं आणि दचकून तिने मान बाजूला वळवून टाकली. यात काहीतरी सामर्थ्य असल्याशिवाय तो पिशाच्या बरोबर लढलेला नाही याची तिला खात्री पटली. 4 तासांच्या प्रवासानं तिघही पार थकून गेले होते. तो तरुण मात्र थकणं शक्य नव्हतं. त्याचा उत्साह पूर्वीपेक्षा अधिक वाढलेला होता. सर्वांनी जेव्हा अचानक मोकळ्या मैदानात प्रवेश केला तेव्हा तिघांनीही बॅटऱ्या काढल्या. कंदिलाचा उजेड पूर्णपणे निकामी ठरला होता. बॅटऱ्यांचे झोतसुद्धा दूरवर जात नव्हते. मित्रहो, हे वाड्यासमोरचं भव्य पटांगण. त्या पटांगणाच्या पलीकडे एक झरा वाहतो, शुद्ध पाण्याचा. दूरवर जो दिसतोय तो पटांगणाच्या मधोमध असलेला रोमन योद्ध्याचा पुतळा. पण त्याचा चेहरा खालून दिसत नाही, त्यासाठी चौथऱ्यावर चढावं लागतं. आणि हो, याच मैदानाच्या उजव्या बाजूला 1000 घोडे मावू शकतील ही जागा आहे. घोड्यांना बांधण्यासाठी 1000 दगडी खांब आहेत, कमरे इतक्या उंचीचे. तिघांच्याही मनावरचं दडपण त्या भयान अंधकारानं भयंकर वाढवलं. नकळत ते वाटाड्याबरोबर चालत होते. जो घाबरणार नाही तो इथून परत जाईल आणि जो घाबरेल तो जिवंत राहणार नाही, हे त्याचे शब्द प्रत्येकाच्या कानात गुंजत होते. मनातल्या मनात तिघेही घाबरले होते, पण चेहऱ्यावर मात्र काही दाखवत नव्हते. प्रत्येक जण आपल्या मनातली भीती दुसऱ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होता. वाड्याचा भव्य दरवाजा काळ्याभोर दगडी पायऱ्यांकडे नेत तो तरुण म्हणाला. 2 बॅटऱ्यांचे झोत समोरच्या दरवाज्यावरनं फिरायला लागले आणि त्या बंद दरवाज्यावर असलेला अकराळ विक्राळ चेहरा बघून प्रत्येकाचं शरीर किंचित काळ का होईना पण थरथरलं. तिघांचेही पाय जमिनीला खेळून राहिले. एकाएकी तिघांची हृदय धडधडली. तो भयंकर आवाज त्यांना सहन झाला नाही. त्या तरुणानं ढकलताच हळूहळू दार उघडलं. दाराची उजवी बाजू त्यांनी पूर्णपणे उघडली आणि या भयान शांततेत दाट अंधार कापत घुसणारी दाराची करकर थांबली. आणि मग आपण उगाच घाबरलो हे तिघांच्या लक्षात आलं. त्यांनी त्या भव्य वाड्यात प्रवेश केला. दिवाणखान्याची भव्यता नजरेत भरण्यासारखी होती. भयानता एकेकाचं काळीच चिरत होती. एक एक वस्तू बघता बघता प्रत्येकाचं शरीर शहारत होतं. आणि अशा या भयान वातावरणात एकट्यानं 8 दिवस घालवणारा तो तरुण उत्साहात बोलत होता. त्यांना सगळी माहिती देत होता. जुनाट अशी लाकडी काळ्या रंगाची आसनं त्या भव्य दिवाणखान्यात अंतरांतरानं ठेवलेली होती. तो दिवाणखाना जवळजवळ 40 फूट लांब आणि 20 फूट रुंद होता. त्याची उंची साधारण 15 फुटांच्या घरात होती. तो सांगत असताना तिघांनीही त्याच्या मागून पलीकडच्या भव्य अशा दारातून वाड्याच्या अंतर्भागात प्रवेश केला. त्याबरोबर तिघेही थबकले. पुन्हा एकदा त्यांचं शरीर शहारल्यासारखं झालं. जेव्हा त्यांनी कान देऊन तो आवाज ऐकला तेव्हा वरून कुठून तरी पाणी पडत असावं याची खात्री त्यांना झाली. मित्रहो, हे या वाड्याचं स्नानघर, वाटाड्यानं सांगायला सुरुवात केली. सभोवताली गोलाकार असा जवळजवळ 15-20 फूट रुंदीचा किंचित खडबडीत असा फुटपाथ होता. रुंद आणि लांब असे दगडी गुळगुळीत बाकडे सभोवताली दिसत होते. अधूनमधून एखादं दुसरं नक्षीकाम केलेलं आसन नजरेला पडत होतं. तिघेही थकलेले असले तरी त्यांनी सभोवताली फिरून सर्व बघितलं. तशाच वर्तुळाकार अशा पायऱ्या खाली उतरण्यासाठी केल्या होत्या. वरून पडणाऱ्या पाण्याची भली मोठी धार तळ्यात पडताना आवाज करत होती. जसं पाणी वरून पडतंय ते त्याच प्रमाणात निघून जाण्याची ही सोय असावी, कारण हजारो वर्ष पडत असणाऱ्या त्या झऱ्याचं पाणी किंचितही वाढत नव्हतं किंवा कमी होत नव्हतं. मित्रहो, या वाड्यात वावरणारी बडी मंडळी या स्नानगृहात स्नान करत असावी. तळ्यातलं पाणी तसं कमरे इतकं उंच आहे.
स्नान करून आल्यानंतर ही त्यांच्या बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठीची केलेली सोय असावी. रोमन योद्धे याच ठिकाणी बसून शरीराला मसाज करून घेत असावेत. माहिती देता देता त्या तरुणानं तिघांना नक्षीदार 2 खांबांमधनं वाड्याच्या 3ऱ्या भागात नेलं आणि जवळजवळ 30 ते 40 फूट उंचीच्या एका हॉलमध्ये उभं केलं. त्या हॉलची लांबी रुंदी साधारण 60 फुटांहून जास्त असावी. त्या हॉलचा आकार तसा एकदम चौकोनी नव्हता. सभोवताली गॅलरी होती. मॅडम, हे काय असावं सांगा बरं. ग्रेसीच्या नजरेला नजर भिडवत त्या तरुणानं विचारलं. पुन्हा तीच नजर, वेडसरपणाची झाक असलेली. ती नजर आपले विचार आणि आपलं मन खेचत असल्याचा भास ग्रेसीला पुन्हा एकदा झाला. लगेच तिने आपली नजर पूर्वीसारखी बाजूला वळवली. दरबार. दरबारातल्या मानकऱ्यांना बसण्यासाठी ही आसनं. एक एक आसन दाखवत तो पुढे चालत होता. शेवटी तो एका 3-4 फूट उंचीच्या चौथऱ्यावर असलेल्या भव्य अशा आसनाकडे आला. इतर लाकडी आसनांप्रमाणे तेही मोडकळीला आल्यासारखं दिसत होतं, पण ते पूर्वी अतिशय सुरेख असावं हे स्पष्ट जाणवतही होतं. माहिती देत देत तो तरुण आरामात त्या आसनावर बसला आणि तिघेही दचकले. तो बसताच आसन इतकं करकरलं की खाली कोसळते का काय हा विचार त्या तिघांच्याही मनात आला. मित्रहो, हा जो मधोमध पुतळा उभारला आहे त्या रोमन राजाचा हा दरबार आणि हे त्याचंच आसन. तिघांनीही त्या हॉलची भव्यता आजमावून बघितली. ज्या ठिकाणी ते उभे होते तिथून मधोमध असलेला चौथरा त्यांना दिसत नव्हता, कारण त्यांच्या हातातल्या कंदिलाचा उजेड वाती मोठ्या करून सुद्धा त्या ठिकाणी पुरत नव्हता. चला, म्हणजे हा पुतळा तुम्हाला स्पष्टपणे बघता येईल. आसनावरून उठलेल्या त्या तरुणानं चौथऱ्याच्या रोखानं चालायला सुरुवात केली. एकानं बॅटरी काढली. त्या पुतळ्यावर झगझगीत उजेड सोडला. बॅटरीचा झोत पुतळ्याच्या तोंडावर पडला होता. तिघेही वेड्यासारखे भारावलेल्या नजरेनं त्या पुतळ्याकडे बघत होते. त्या पुतळ्याच्या चेहऱ्यावर कठोर भाव दिसत होते. त्या पुतळ्याकडे बघून आपल्या मनात भीती का निर्माण व्हावी हेही त्यांच्या लक्षात आलं नाही आणि आपण का घाबरलो हे त्यांना समजलं नाही. एकाएकी ग्रेसीची नजर 7-8 फुटांवर असलेल्या वाटाड्याच्या चेहऱ्यावर स्थिर झाली. एकाग्रतेनं तो पुतळ्याकडे बघत होता. कंदिलाचा मंद उजेड त्या तरुणाच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूवर पडत होता. त्या तरुणाचा चेहरा आणि पुतळ्याचा चेहरा ग्रेसी आळीपाळीनं न्याहाळत होती. तिच्या हृदयाचे ठोके हळूहळू वाढायला लागले. हातपाय थरथरायला लागले. त्या तरुणाचा चेहरा आणि त्या पुतळ्याचा चेहरा यात इतकं साम्य कसं हाच विचार ग्रेसी करायला लागली होती. अचानक त्याची नजर पुतळ्यावरनं ढळली. शांतपणे त्याने ग्रेसीच्या चेहऱ्याकडे बघितलं. आपल्याकडे बघून तो मंद हसतोय असा भास तिला झाला. मॅडम, हा पुतळा पाहिला ना, आता या योद्ध्याचं शय्यागृह तुम्हाला दाखवतो. बोलता बोलता त्यांनी चालायला सुरुवात केली. त्यांना घेऊन तो 2 दालनं ओलांडून दगडी पायऱ्यांजवळ आला. तेव्हा ग्रेसीचं शरीर अनामिक भीतीनं थरथरत होतं. भेदरलेल्या नजरेनं ती पिळदार देहाच्या पाठमोऱ्या तरुणाकडे बघत होती. हळूहळू तिघेही त्याच्या मागून वर आले. गॅलरीसारख्या चिंचोळ्या वाटेनं एका बंद दाराकडे आले. हजारो वर्ष कुणीही राहत नसलेल्या या वाड्याची दारं उघडझाप कशी करू शकतात हेच कोडं त्यांना उलगडत नव्हतं. त्या तरुणानं काही न बोलता भव्य असं ते अर्ध दार ढकललं. तिघांनीही त्याच्या मागून आतमध्ये प्रवेश केला. एखाद्या भल्या मोठ्या हॉलसारखं ते शय्यागृह होतं. एका बाजूला काळ्या रंगाचा भव्य असा पलंग होता. कंदिलाचा उजेड त्या शय्यागृहाच्या अर्ध्या भागात सुद्धा पोचत नव्हता. मित्रहो, हेच ते रोमन योद्ध्याचं शय्यागृह. 6 दिवस मी याच ठिकाणी झोपत होतो. शेवटचे 4 दिवस तर माझ्याकडे दिवासुद्धा नव्हता. अंधारात चाचपडत वावरत होतो, पण सवयीनं मला अस्पष्ट का होईना दिसत होतं. बोलत असताना तिघांनाही घेऊन तो पलंगाजवळ आला आणि त्याच वेळी तिघेही एकमेकांना बिलगले. भेदरलेल्या नजरेनं बंद होणाऱ्या दाराकडे बघत राहिले. कर्र कर्र आवाज करत ते दार आपोआप बंद झालं. तिघांचीही दातखिळी बसली. ती तरुणी आणि तिच्या शेजारी उभा असलेला तरुण भीतीनं थरथर कापायला लागले. त्यांच्या हातापायातली ताकद नष्ट झाली.
घाबरलात का? खळखळून हसत त्या तरुणानं विचारलं, पण त्याला उत्तर द्यायचं धैर्य कोणातही नव्हतं. आपण घाबरलेलो नाही असं कुणीही सांगू शकत नव्हतं. आता हेच चालू राहणार आहे. मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं आहे, जो घाबरणार नाही तोच इथून जिवंत परत जाईल, आणि जो घाबरेल तो या गुहेतनं बाहेर जाणार नाही. शांतपणे बोलत बोलत तर तरुण दाराजवळ गेला. करकर आवाज करत त्याने ते दार सताड उघडलं. पण त्यांच्या मनातली भीती मात्र कमी झाली नव्हती. मित्र हो, आपण अद्याप अर्धा वाडासुद्धा पाहिला नाही आहे. तुम्ही सर्वजण थकलेले आहात. आरामात इथे विश्रांती घ्या. मी स्नान करून येतो. पाठीवरचं ग्रेसीचं बोचकं त्याने तिच्यासमोर ठेवलं. त्याच्या नजरेला नजर भेडवत हळूहळू तिच्या मनातली भीती पुन्हा एकदा उफाळून आली. नकळत हृदयाचे ठोके वाढले. काही न बोलता शांतपणे तो तिथनं निघून गेला. पायऱ्या उतरणारा पावलांचा आवाज जेव्हा ऐकू येईनासा झाला तेव्हाच दचकून त्यांनी पुन्हा एकदा दाराकडे बघितलं. कोणीतरी दारात उभं असावं असा भास झाला त्यांना, पण नजरेला स्पष्टपणे काही दिसलं नाही. जॉर्ज, तू आमच्या गाईडचा चेहरा पाहिलास का रे? ग्रेसीनं थरथरत्या आवाजात विचारलं. पाहिलं की, काय झालं त्याच्या चेहऱ्याला? जॉर्जनं विचारलं. सगळ्यात कमी परिणाम त्याच्यावर झालेला होता. पूर्वीसारखंच आता पुन्हा जर का ते दार बंद झालं तर जॉर्जला अजिबात भीती वाटणार नव्हती. दरबारातला पुतळा बघितलास? ग्रेसीनं मिनिटभर थांबून पुन्हा एकदा विचारलं. हो, पाहिला की. त्या पुतळ्याचा चेहरा पाहिलास का? ग्रेसीचा आवाज आता अधिक थरथरत होता. हो, पाहिला. जॉर्जनं आश्चर्यानं उत्तर दिलं. तिला घाबरायचं आणि असा चमत्कारिक प्रश्न विचारण्याचं कारण काय हेच मुळी जॉर्जच्या लक्षात आलं नाही. जॉर्ज, अरे दोघांचेही चेहरे थोडे डोळ्यांपुढे आण ना तू, थरथरत ग्रेसीनं सांगितलं. आणि त्याच क्षणी जॉर्जसुद्धा दचकला. पाहता पाहता दोनही चेहरे त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले आणि नकळत त्याचं शरीर थरारलं. जिथे रोमन संस्कृतीचा उदय झाला आणि जिथे ती संस्कृती अस्ताला पावली त्याच रोम शहरापासनं साधारण 100 किलोमीटरवर ती जागा होती. खडकाळ अशा छोट्या डोंगरांनी भरलेली. एक आलिशान कार निघाली होती. त्या कारमध्ये 2 व्यक्ती बसल्या होत्या. त्यातला एक होता मानसशास्त्राचा प्रोफेसर आणि दुसरा होता विजय खेर. दोघेही कॅलिफोर्नियातनं आले होते. प्रोफेसर जॅक्सन किलब्रू भूत पिशाच्यावर जवळजवळ 15 वर्षांपासून संशोधन करत होता. त्यांनी घेतलेले शेकडो फोटो भूतांचं अस्तित्व सिद्ध करणारे आहेत असा त्याचा दावा होता. जॅक्सन कार चालवत होता आणि विजय खेर आरामात त्याच्या डाव्या बाजूला बसला होता. दोघांच्याही अंगावर निळ्या जीनचे कपडे होते. जवळजवळ 2 वर्ष त्यांचा एकमेकांशी पत्रव्यवहार चालला होता. सुरुवातीला विजय खेर जॅक्सनला अनेक शंका पत्रातनं विचारत होता. जॅक्सनसुद्धा हौसेनं उत्तरं पाठवत होता. विजयचे प्रश्न अतिशय सविस्तर होते. स्वतःची काही मतं त्यांनी मांडलेली असायची. एक दिवस जॅक्सननं विजय खेरच्या प्रश्नांची फाईल काढली. केवळ कुतूहलानं त्यांनी एक एक पत्र परत वाचायला सुरुवात केली आणि काही नवीनच मुद्दे विजय खेरच्या पत्रातनं उपस्थित झालेत हे त्याच्या लक्षात आलं. मग जॅक्सननं त्याच पत्रांचा अभ्यास सुरू केला. विजय खेरनं उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं संशोधन प्रत्यक्ष विजय खेर समोर असल्याशिवाय अशक्य आहे याची त्याला खात्री पटली आणि केवळ योगायोगानं तब्बल 2 वर्षांनी त्या दोघांची गाठ पडली. विजय, रोमन योद्ध्याच्या पिशाच्याचा इतिहास मी 10 वर्षांपूर्वी वाचला होता. केवळ नशिबानं वाचलेल्या एका ब्रिटिश पर्यटकानं तो लिहिला होता. प्रत्येक प्रसंग अंगावर शहारे आणणार आहे. तेव्हापासून मी या ठिकाणी यायचा विचार करत होतो. जॅक्सननं बोलायला सुरुवात केली. तुला मी ते पुस्तक देण्यासाठी शोधत होतो. हो का? मलाही तुला पुस्तक द्यायचं होतं, पण कोणातरी मित्रानं ते नेलंय. कुणी नेलंय ते आठवत नाही आहे. कदाचित माझ्या एखाद्या विद्यार्थ्यांनी नेलं असावं. या योद्ध्याचा इतिहास आहे ना, तो प्रत्यक्ष याच ठिकाणी सांगायचा उद्देश होता माझा. कार एका अत्यंत निर्जन अशा ठिकाणी आली. मुख्य रस्ता तिथून कमीत कमी 15 किलोमीटरवर होता. वातावरण अतिशय भयाण वाटत होतं. जेव्हा कार चालवता येणं शक्य नाही असं वाटलं तेव्हा जॅक्सनने ती कार थांबवली. खाली उतरून सभोवताली नजर फेकली.
काल सकाळी जीपमधनं ते या भागात येऊन गेले होते. बरोबर काही स्थानिक माणसं होती. ज्या ठिकाणी जीप उभी करण्यात आली त्याच ठिकाणी त्यांनी कार उभी केली. जवळजवळ उभ्या असलेल्या 2 पहाडांकडे त्यांनी बघितलं. विजयसुद्धा खाली उतरून बारकाईनं आजूबाजूला बघत होता. याच रोमन योद्ध्याच्या वाड्यात जो जाईल तो परत येत नाही अशी अफवा संपूर्ण रोममध्ये पसरलेली होती. शेकडो वर्षांपासून लोक तेच समजत होते, पण जॅक्सन मात्र ते मानायला तयार नव्हता. एका पुस्तकात त्या वाड्याचं केलेलं वर्णन या क्षणीसुद्धा त्याच्या डोळ्यांच्या समोर होतं. जर कोणी जिवंत बाहेर गेला नसेल तर एक ब्रिटिश नागरिक त्या वाड्याचा इतिहास सांगताना हुबेहूब वर्णन कसा करू शकतो हा प्रश्न शिल्लक राहतच होता. विजय, आजपासून 1600 वर्षांपूर्वी रोममध्ये एक बंड झालं. तत्कालीन क्रूर राजवटीबद्दल ते बंड होतं. ज्यांनी ते बंड केलं तो राजघराण्यातला योद्धा होता. त्याची नजर कदाचित गादीवर असावी. जाड थैल्या पाठीवर आणि खांद्यावर अडकवता अडकवता जॅक्सन बोलत होता. त्या गुहेत शिरायची दोघंही तयारी करत होते. दोघांनाही कधी एकदा आपण त्या गुहेत प्रवेश करतो असं होऊन गेलं होतं. पण विजय, सामर्थ्यापुढे तो योद्धा टिकला नाही बरं का. अफाट सैन्य पाठीशी उभा असलेल्या राजानं ते बंड मोडून टाळलं, पण ते बंड मोडायला त्याला 11 वर्ष खर्च घालावी लागली. ज्यांनी हे बंड उभारलं तो योद्धा अत्यंत हुशार होता, कुशल होता. त्यांनीच जमिनीखाली भव्य असा वाडा बांधला आणि केवळ तो हौसेखातर बांधतोय अशी सगळ्यांची समजूत झालेली होती. हजारो कारागीर तिथे राबत होते. 7 वर्ष खर्ची घालून त्या योद्ध्यानं वाडा बांधला. 1000 घोडे आणि हत्यारबंद असे 1000 शिपाई राहू शकतील अशी वाड्याच्या समोर वेगळी जागा निर्माण केली. 2 पहाडामधल्या खडकाळ आणि अवघड अशा भागात ते चढत होते. पाय घसरला तर अणकुचीदार दगड आपला कपाळमोक्ष करून टाकेल याची जाणीव होती त्यांना. काल ते गुहेच्या मुख्य मुखापाशी येऊन परत गेले होते. विजय, एक दिवस या योद्ध्यानं प्रतिसरकार स्थापन केलं. या जमिनीखालच्या राजवाड्यात सल्लामसलती व्हायला लागल्या. तोपर्यंत रोमच्या सत्तेला थांगपत्तासुद्धा लागला नाही. फार मोठा हल्ला रोमवर झाला तेव्हा ऐशोआराम भोगणारी सत्ता खडबडून जागी झाली. पण तो हल्ला फार काळ नाही टिकवता आला. इतका जोरदार प्रतिकार झाला की 1000 फौजेचा तो हल्ला जवळजवळ 15 दिवसांच्या धुमश्चक्रीनंतर परतवून लावण्यात रोमच्या राजानं यश मिळवलं. विजय, पण जमिनीखालचं प्रतिसरकार नष्ट करणं सामान्य गोष्ट नव्हती बरं. ज्यानं बंड केलं ना त्या योद्ध्यानं केवळ एकच चूक केली होती. त्यांनी आणीबाणीच्या वेळी पळून जाण्यासाठी दुसरी वाट त्या वाड्याला ठेवली नव्हती आणि राजाने ह्याच गोष्टीचा फायदा घेतला. जमिनीखालच्या प्रतिसरकारची नाकेबंदी करून पराभव करण्याचा प्रयत्न सतत 7 वर्ष सुरू होता, पण त्या योद्ध्यानं दाद काही दिली नाही. अगदी शेवटचा माणूस जिवंत असेपर्यंत हा भूमिगत राजा लढत होता. आत्तापर्यंत विजयखेरनं कुठलीही शंका विचारली नव्हती. तो फक्त ऐकत होता. ऐकत असताना सारखा आजूबाजूला पाहत होता. कसली तरी जाणीव सतत त्याच्या मनाला होत होती. अदृश्य शक्तीचा वावर आपल्या सभोवताली होत असल्याचा भास त्याला होत होता, पण जॅक्सनच्या मनावर मात्र कुठलाही परिणाम झालेला नव्हता. त्याला कशाचीही जाणीव झालेली नव्हती. नाहीतरी संशोधनाचा त्याचा मार्ग वेगळा होता आणि विजयखेरचा मार्ग वेगळा होता. दोघांचेही अभ्यास भिन्न होते आणि दोघांचंही सामर्थ्य वेगवेगळं होतं. विजय, आपण या वाड्यात आज प्रवेश करणार आहोत. एकदा का आपण आत गेलो की बाहेर येईपर्यंत आपल्याला कुठलीही मदत मिळणार नाही. कदाचित आपल्याला कुठलाही प्रतिकार होणार नाही. जॅक्सन दगडात बेमालून दडलेल्या भुयाराच्या तोंडाकडे बघत बोलला. पण जॅक्सन, आत्तापासून हालचालींना सुरुवात झाली आहे बरं. कोणती तरी अदृश्य शक्ती आपल्याला आजमावण्याचा प्रयत्न करते. ती शक्ती नेमकी कोणती हे या क्षणी मी नाही सांगू शकणार. रोम शहरापासून निघाल्यापासून जवळजवळ 4 तासांनी विजयखेर या विषयावर बोलला होता. ते तुला कसं समजलं? नाही, मी नेमकं नाही सांगू शकणार. कदाचित तुलाही आजूबाजूला कोणीतरी वावरत असावं असा भास होत असावा. नाही, मला कशाचीही जाणीव होत नाही आहे. रोम सोडल्यापासून मी नेमका हाच विचार करत होतो. जर तुला कशाचीही जाणीव होत नसेल ना जॅक्सन, तर स्वतःला तू बरंच सावरायला हवंयस, कारण पिशाच्चं नेमकं काय आहे हे मी तुला ठामपणे सांगू शकत नाही आहे आणि तसं तूही मला सांगू शकणार नाहीस. पिशाच्यांच्या हालचाली मी सांगू शकतो, पण तुला त्या कळत नाहीत आणि जे मला कळतं ना ते मी तुला पटवून देऊ शकत नाही.
काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडणारा विजय खैर एकाएकी थांबला. कसला तरी आवाज तो ऐकत होता. जॅक्सननं सुद्धा तो आवाज ऐकला, पण काही दिसत नव्हतं. तो आवाज नेमका कसला आहे हे सांगता येत नव्हतं. जवळजवळ 5 मिनिटं गेली. आवाज अगदी जवळजवळ आल्याची जाणीव त्यांना झाली, पण नेमकी दिशा लक्षात येत नव्हती. आजूबाजूला नजर फिरवत ते अंदाज घेत होते. विजय, तू याच आवाजाबद्दल बोलत होतास? जॅक्सननं हलक्या आवाजात विचारलं. नाही, पण या आवाजाविषयी मला शंका आहे बरं का, विजय बोलला. आणि त्याचवेळी त्याची नजर ज्या टेकडीवरनं ते आले होते त्याच टेकडीकडे रोखली गेली. कुणीतरी शांतपणे ती खडकाळ जागा उतरत होतं. दोघांचीही नजर त्या दणकट देहाच्या माणसावर स्थिर झाली. नकळत विजयच्या शरीरावर काटा उभा राहिला. हे असं कसं, याचं उत्तर त्याला मिळालं नाही. विजय खैरनं स्वतःला कसंबसं सावरलं. त्याच्या मनावरचं दडपण बघता बघता नाहीसं झालं. या माणसाला बघताच आपल्याला असं का वाटावं, हाच विचार विजयच्या मनात आला. दोघांकडे बघता बघता तो भुयाराकडे नजर रोखत होता. जॅक्सन बारकाईनं त्या लांबरुंद आणि दणकट देहाच्या तरुणाकडे बघत होते. त्या तरुणानं दोघांकडे हसून बघितलं. दोघेही त्याच्याकडे बघून हसले. जवळ येता तो थबकला. एकाएकी त्या तरुणाचा चेहरा बदलला. गोंधळ आणि भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसून आली. त्यांनी विजय खरेवर नजर रोखली होती आणि बारकाईनं तो विजयचं निरीक्षण करत होता. पाहता पाहता त्याच्या चेहऱ्यावरची भीती नाहीशी झाली. दोघांपासनं तो साधारण 7-8 फुटांवर थांबला. नकळत विजयचा हात खिशात असलेल्या छोट्या डबीकडे गेला. बोटाने त्याने ती डबी नीट चाचपडून बघितली. 40 वर्षांपूर्वीचा त्या डबीत असलेला गंडा, पण त्या गंड्याचं सामर्थ्य अजूनही कमी झालेलं नव्हतं. तू कुठे निघालायस? जॅक्सननं त्याच्याकडं बारकाईनं बघत विचारलं. मी त्या गुहेत जाणार आहे. लोक सांगतात की आत गेलेला कुठलाही माणूस जिवंत परत येत नाही, पण खरं सांगू, मी जिवंत परत आलो. 8 दिवस मी त्या अंधाऱ्या वाड्यात होतो. शेवटचे 4 दिवस माझ्याकडे दिवासुद्धा नव्हता. तो अगदी मोकळेपणानं बोलला. वेडसरपणाची झाक त्याच्या नजरेत दिसून आली, पण तो वेडा असावा असं मात्र विजयला वाटलं नाही. काहीही न बोलता विजय बारकाईनं त्याचं निरीक्षण करत होता. तो आपल्या जवळ का येत नाही हेच कोडं अद्याप विजयला उलगडलेलं नव्हतं. हळूहळू जॅक्सनची आणि त्या तरुणाची दोस्ती जमली. जॅक्सन दिलखुलासपणे त्याला विचारत होता आणि तितक्याच मोकळेपणानं तो तरुण उत्तरं देत होता. शेवटी जेव्हा त्यांनी वाड्याचं वर्णन करायला सुरुवात केली तेव्हा जॅक्सन भारावलेल्या नजरेनं त्या तरुणाकडे बघत राहिला. पुस्तकात जसं वर्णन त्यांनी वाचलं होतं अगदी तसंच वर्णन त्या तरुणाच्या तोंडून बाहेर पडत होतं. हुबेहूब चित्र उभं करण्याचं सामर्थ्य आपण वाचलेल्या लेखकापेक्षाही या तरुणात अधिक आहे याची खात्री जॅक्सनला पटली. तू किती वेळा आत गेलास? जॅक्सननं विचारलं. ही माझी 4थी खेप. 4च दिवसांपूर्वी मी आज जाऊन आलो. आपल्यासारखेच 3घे जण हे भुयार शोधण्यासाठी भटकत होते. त्यांच्यात एक स्त्रीसुद्धा होती. बोलता बोलता तो तरुण थांबला आणि तो काय सांगतो याच्याकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. जो माणूस घाबरत नाही तोच माणूस तिथनं जिवंत बाहेर येतो याची मला खात्री आहे. मी त्यांना तेच सांगितलं. मनावरचा ताबा गेला तर तुम्ही जिवंत राहणार नाही याची मी त्यांना जाणीव दिली, पण त्यांना ते सगळं पटलं नाही. ज्या घटना त्या वाड्यात घडल्या त्या पचवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात राहिलं नाही. जॅक्सन त्या तरुणावर बेहद्द खुश होता. जमिनीखालच्या त्या वाड्यात 4 वेळा जाऊन आलेला आहे हा माणूस, आणि तो माणूस केवळ योगायोगानं त्यांना भेटला होता. पण विजयला मात्र त्याचा एक शब्दसुद्धा पटत नव्हता. त्याच्या नजरेत चिंतेच्या छटा उमटायच्या. विजयवरची नजर काढून तो तरुण आपली नजर जॅक्सनवर रोखायचा आणि मग बोलायला सुरुवात करायचा. 4 दिवसांपूर्वी जे तुझ्याबरोबर गेले त्यांचं काय झालं? जॅक्सननं विचारलं. त्याच्या आवाजात किंचित चिंता होती. काय होणार? तिघांनाही मी सारख्या सूचना देत होतो. काहीही भयंकर घडलं तरी घाबरू नका सारखं सांगत होतो, पण माझं कुणीही ऐकलं नाही. मग ते मेले? 2घे जण मेले, पण एक जिवंत आहे. तो आत कुठेतरी असणार. जेव्हा मी त्याला बाहेर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा चावताळला, माझ्या अंगावर आला. ब्रिटिश असावा तो. तो तरुण चिंतेच्या स्वरात बोलला. असं का?
जॅक्सननं नेहमीच्या कुतूहलानं विचारलं. कदाचित त्याला वेड लागलेलं असावं. पहिल्या दिवशी माझीसुद्धा 30 अवस्था झाली होती. माणूस कितीही धाडसी असला तरी सुरुवातीला ते दडपण सहन करणं अशक्य असतं. आत्ता तो आतमध्ये जिवंत असेल? कदाचित असावा. गुहेतून बाहेर यायचा मी त्याला सारखा आग्रह करत होतो. शेवटी रागाच्या भरात मी निघून आलो, पण मात्र मला चैन पडत नाही आहे. तो बाहेर येत नसेल तर न येऊ दे, पण त्याची उपासमार होऊ नये असं मला वाटलं आणि हे सगळं मी त्याच्यासाठी घेऊन चाललो आहे. पाठीवरचं बोचकं दाखवत तो तरुण म्हणाला आणि विजय खेर त्या बोचक्याकडे बघत राहिला. टेकाड उतरताना जेव्हा तो तरुण बाजूला वळला होता तेव्हा त्या तरुणाच्या पाठीवर काहीही नव्हतं असं विजयला वाटलं, पण तसं तो ठामपणे मनाला पटवू शकला नाही. आम्ही सुद्धा आत जाणार आहोत, आम्हाला सोबत करशील तू? त्यात काय, मी हवी ती मदत तुम्हाला करेल. अनेक चमत्कार तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतील. पण तुम्ही जर मनानं खचला तर मात्र मी तुम्हाला कुठलीही मदत करू शकणार नाही, तो तरुण अगदी विनम्रपणे म्हणाला. तो आपल्यापासून इतका दूर का असं एक दोनदा जॅक्सनला वाटलं, पण त्याच्या मनात ते फार काळ राहू शकलं नाही. शांतपणे तो तरुण गुहेच्या तोंडापाशी गेला आणि त्यांनी दोघांनाही आपल्या मागून यायची सूचना केली. विजय खेर इतका गंभीर का बनलाय हे विचारायचं भानसुद्धा त्यावेळी जॅक्सनला झालं नाही. श्रोते हो, हा होता गुरुनाथ नाईक लिखित रोमन योद्ध्याचं पिशाच्य या दीर्घकथेचा पहिला भाग. ही दीर्घकथा मला आपल्या चॅनलवर वाचायची संधी दिली, परवानगी दिली, त्याबद्दल रिया पब्लिकेशन्सचे मी मनापासून आभार मानतो. आणि उद्या तुम्हाला ऐकवतो ह्या कथेचा दुसरा भाग.